विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते गोविंद शेंडे सर आपल्या सोबत आहे. सर 31चा जो सेलिब्रेशन होतं नवीन वर्षाचं, काय सांगणार तुम्ही, काय अपील करणार तरुणांना? 31 हा वर्षाचा शेवटला दिवस अंग्रेजी कॅलेंडरप्रमाणे असतो. 1 जानेवारीपासून अंग्रेजी कॅलेंडर प्रारंभ होतं, पण आम्ही त्यालाच आपला नववर्ष मानून घेतला. हे चुकीचं आहे. आमचा नववर्ष प्रारंभ होतो चैत्र प्रतिपदेपासून. आमचे सगळे उत्सव परंपरा सगळ्या चैत्र प्रतिपदेपासूनच आम्हाला सुरुवात होत असते. आमचे सगळे बही खाते पण आम्ही आधी चैत्रापासूनच सुरुवात करत होतो. पण आता सरकारने पण 1 जानेवारीला कॅलेंडर इयर मांडला आहे, तर आपण त्याला कॅलेंडर इयरपर्यंत सीमित ठेवावं. आणि हा जो 31 तारखेला रात्री आपण सगळा तांडव करतो, दारू पिणे, धिंगाणा करणे, डीजेवरती रात्रभर नाच गाणे करणे आणि त्याच्यामध्ये मग काय काय अश्लीलता होत असतात, त्याचा सगळ्या दृष्टिकोन आपण लक्षात घेता माझं असं निवेदन आहे की बाई याला एक कॅलेंडर इयर म्हणून स्वीकार करावं. आणि या दिवशी रात्री आपण भजन कीर्तन काही सकारात्मक गोष्टी कराव्या. दारू न पिता दूध प्यावं. दारू पिल्याने आमच्या शरीराला नुकसान होतं, मनाला नुकसान होतं, बुद्धीला नुकसान होतं आणि त्याच्यामुळे मग अनेक प्रकार घडतात. त्याच्यापेक्षा दूध पिऊन आपल्या शरीराला स्वस्थ करावं. सर मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की 31च्या ज्या पार्टीज होतात त्यात तरुणांनी मद्य न पिता दारू प्यायला पाहिजे, पूजा अर्चा करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे? नाही, दारू प्यायला मी नाही म्हटलं. नाही, दारू न पिता दूध प्यायला पाहिजे, पूजा अर्चा करायला पाहिजे. बिलकुल. आमची पद्धती आहे. मी कोणत्याही गोष्टीचं स्वागत कसं करत असतो ते आमच्या पद्धतीने करतो, भारतीय पद्धतीने करतो. भारतीय पद्धती काय आहे की भजन आहे, कीर्तन आहे, आनंद आहे. आता रात्री मद्य पिऊन दारू पिऊन आणि नालीमध्ये पडले आहे, सडकेवर पडले आहे, कोणी उचलून आणून राहिलं आहे, हा कोणता आनंद आहे? हा आनंद करून तर काही होणार नाही. घरच्या लोकांना नुकसान, किती त्रास होतो त्याचा. वेट तुम्हाला जे पाहतात त्यांना किती होतं, तुमच्या मुलांना किती अपमानास्पद स्थिती निर्माण होते, त्यांना किती अपमान वाटतो या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही नवीन पिढीला शिकवता काय आहे? दारू प्या म्हणून शिकवताय का? चांगली गोष्ट आहे का? दूध प्यायला पाहिजे. दूध प्या ना. तुम्ही मिठाई वाटा, दूध प्या, भजन कीर्तन करा, प्रसाद वाटा, भंडारे करा. पण हे दारू पिऊन रात्रभर धिंगाणा करून कोणता नववर्षाचा स्वागत करून राहिले तुम्ही? सर सरकारनंतर मदिरालय जे आहे, जे दारूची दुकानं आहे, त्यांना मुभा दिलेली आहे जास्त वेळ उघडे ठेवण्यासाठी या सगळ्या काळामध्ये. हेही चुकीचंच आहे. हेही चुकीचं आहे. दारूच्या माध्यमातून जे अर्थसंकलन सरकार करतं, त्यांना वाटतं की दारू जर बंद केली तर हे अर्थसंकलन आमचं कमी होऊन जाईल. तर देशाचं अर्थसंकलन दारूमुळे जर चालत असेल तर दारू बंदच केली पाहिजे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.